नमस्कार. मी योगेश कृष्णात बोबडे, भारतीय जनता पार्टी माढा पश्चिम मंडलाध्यक्ष. टेंभुर्णी गावातील एका विषयासंदर्भामध्ये या ठिकाणी एक आम्ही निवेदन देतोय की टेंभुर्णी ते कनेरगाव हा ग्रामा नंबर 5 हा रस्ता बजेटच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. जवळपास 76 लाख ते 77 लाखाचं काम याची निविदा वगैरे झालेली आहे आणि त्याची वर्क ऑर्डर विठ्ठल देशमुख म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्या नावे ही वर्क ऑर्डर झालेली आहे. साधारणतः 19/7/2024 ही वर्क ऑर्डर झालेली आहे आणि 6 महिने कामाची मुदत त्या ठिकाणी होती. म्हणजे साधारणतः जानेवारी 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणं तसं अपेक्षित होतं आणि नागरिकांची सोय या रस्त्याच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं. परंतु अद्यापपर्यंत या कॉन्ट्रॅक्टरनं फक्त मुदतवाढ घेण्याचं काम केलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं काम सुरू केलेलं नाही. तरी आम्ही आता या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना या ठिकाणी लोकांच्या वतीनं सांगतोय की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर या कॉन्ट्रॅक्टरकडून काम चालू झालं नाही आणि या रस्त्याच्या माध्यमातून लोकांना सुविधा देण्याचं काम झालं नाही तर लोकांच्या वतीनं हे टेंभुर्णीतील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. कारण हा ग्रामा नंबर 5 हा रस्ता लोकवस्तीतून जाणारा रस्ता आहे. लोकांच्या अनेक अडचणी आहेत. या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि लोकांना त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना जा ये करणं खूप अडचणीचं झालेलं आहे. आणि खरं तर एवढा मोठा रस्ता मंजूर असताना 2-2 वर्ष कॉन्ट्रॅक्टर फक्त वर्क ऑर्डर घेऊन बसत असतील तर नक्कीच त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय त्यांना रस्ता करायचा नाही काय असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळं 8 दिवसाची आता मुदत आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देतोय की त्यांनी त्याचा पाठपुरावा करून त्या रस्त्याचं काम चालू करावं, अन्यथा नागरिकांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा आम्ही देतोय. काम मंजूर असताना कॉन्ट्रॅक्टर काम न करण्याचं काय एकंदरीत कारण असू शकते? काम मंजूर असताना सुद्धा कदाचित एकापेक्षा जास्त कामं घेतलेली असतील, यंत्रणा अनेक ठिकाणी वापरलेली असेल किंवा त्यांची बिलं अडकलेली असतील. काय आता त्या कॉन्ट्रॅक्टरचा काय अडचण आहे हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही खूप वेळा कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असता 8 दिवसात चालू करतो, 15 दिवसात चालू करतो एवढीच उत्तर आम्हाला मिळत आहेत. एकंदरीत हे जे आंदोलन तुम्ही करणार आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, जनतेच्या वतीनं, ते किती तारखेला आंदोलन असणार? आता 8 दिवस आम्ही वेळ देतोय त्यांना. त्या 8 दिवसात ते चालू करतायत का बघू. नसेल तर मग आम्ही 8 दिवसात नागरिकांशी संपर्क करून एक तारीख ठरवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करायचं का कलेक्टर ऑफिसला करायचं का कुठं करायचं याची एक निश्चिती करतो की कशा प्रकारचं आंदोलन करायचं. आणि आम्ही तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तसा पत्रव्यवहार करून आंदोलनाची दिशा ठरवतो. आता हे जे काम PWDचं आहे, एकंदरीत ह्या कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडून या कामाच्या संदर्भामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? PWDच्या कार्यालयाशी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भोसले साहेब आहे, त्यांच्याशी संपर्क आम्ही बऱ्याचदा केलेला आहे. त्यांनीही कॉन्ट्रॅक्टरला पत्र दिलेले आहेत की आपण लवकरात लवकर काम चालू करावं. आता अंतिम नोटीस पण कॉन्ट्रॅक्टरला दिली असं समजतंय की तुम्ही ह्या काम जर लवकर चालू नाही केलं तर आपली काळ्या यादीमध्ये आपल्या संबंधित संस्थेचं नाव घातलं जाईल, अशा प्रकारची अंतिम नोटीस ही कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहे. म्हणजे जर कॉन्ट्रॅक्टर ऑफिसला पण दाद देत नसेल तर शेवटी जनतेच्या रेट्यानेच हे काम करावं लागेल असं आम्हाला वाटतंय.